नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनेलवर। आपण या चॅनेलवर MSW या विषयाशी निगडित जेवढ्या काही जाहिराती आहेत तेवढ्या जाहिरातींचे आपण व्हिडिओ अपलोड करत असतो। त्यामुळे चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याजवळ वेळेवर पोहोचतील। तर वॅकन्सी आहे आज करन्सी नोट प्रेस नाशिक या मिनी रत्न कंपनीमधून। वॅकन्सी फक्त एकच आहे आणि अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहे। आपण फक्त महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहू, नंतर तुम्हाला या PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। महत्त्वाच्या बाबी फक्त आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुमच्या सर्व लक्षात येईल। वॅकन्सीचं नाव आहे वेलफेअर ऑफिसर आणि वेतन श्रेणी 29,740 प्लस 1,03,000 या वेतन श्रेणीमध्ये आहे। प्लस तुम्हाला गव्हर्नमेंटचे पूर्ण अलाउन्स, HRA वगैरे पूर्ण अलाउन्स तुम्हाला भेटतील। तर क्वालिफिकेशन दिले आहे डिग्री और डिप्लोमा कोर्स इन सोशल सायन्स। तर आपण पाहू, डिग्री किंवा डिप्लोमा दोन्हीही चालतील, पण डिटेल्स मध्ये त्यांनी जाहिरातीमध्ये क्वालिफिकेशन दिलेले आहे। मास्टर ऑफ आर्ट्स इन सोशल वर्क विथ स्पेशलायझेशन इन इंडस्ट्रियल रिलेशन्स, लेबर वेलफेअर अँड पर्सनल मॅनेजमेंट। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ऑफ मास्टर ऑफ सोशल वर्क MSW, मास्टर डिग्री इन पर्सनल मॅनेजमेंट, मास्टर डिग्री इन लेबर लॉ आणि लेबर वेलफेअर, मास्टर डिग्री इन सोशल वर्क विथ स्पेशलायझेशन इन लेबर वेलफेअर अँड पर्सनल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स ऑफ पर्सनल मॅनेजमेंट। तर यामध्ये समजून घ्यायचं असं की तुम्ही प्लेन MSW केला असेल तर तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल नाही। तर MSW विथ स्पेशलायझेशन इन पर्सनल मॅनेजमेंट, लेबर वेलफेअर, इंडस्ट्रियल रिलेशन्स या लेबर वेलफेअर हा स्पेशलायझेशन तुमच्याजवळ असलाच पाहिजे। जर तुम्ही मास्टर ऑफ सोशल वर्क म्हणजे MSW केला असेल किंवा मास्टर ऑफ आर्ट्स इन सोशल वर्क हे दोन्ही कोर्स केला असेल तरीही तुम्हाला स्पेशलायझेशन पाहिजे। तर स्पेशलायझेशन कोणतं पाहिजे, तर इंडस्ट्रियल रिलेशन असेल, लेबर वेलफेअर असेल, पर्सनल मॅनेजमेंट असेल किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असेल, हा सुद्धा पर्सनल स्पेशलायझेशन या पोस्टसाठी चालतो। मग हा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहे आणि तुमच्याकडे डिप्लोमा जर असेल तर डिप्लोमा असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला इथं स्पेशलायझेशन दिलेलं आहे। तर आपण ते पाहू, डिप्लोमा इन सोशल सर्व्हिस ॲडमिनिस्ट्रेशन विथ इंडस्ट्रियल रिलेशन अँड पर्सनल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन लेबर स्टडीज, डिप्लोमा इन सोशल सर्व्हिस ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सोशल वर्क विथ स्पेशलायझेशन। आता स्पेशलायझेशन बघा काय दिलेलं आहे। स्पेशलायझेशन इंडस्ट्रियल रिलेशन्स, लेबर वेलफेअर अँड पर्सनल मॅनेजमेंट हा स्पेशलायझेशन तुमच्याजवळ असेल तर तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल आहात। तर इथं एज दिलेला आहे 18 वर्षापासून 30 वर्ष वयापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता आणि या पदाची पूर्ण ऑनलाईन टेस्ट आहे। त्या परीक्षेचा सिलेबस सुद्धा आपण PDF मध्ये दिलेला आहे, ते सुद्धा पाहूत। व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुमच्या सर्व लक्षात येईल। आता अदर बाकी साऱ्या ह्या पोस्ट आहेत, पण याचा विचार आपण करणार नाही। फक्त आपण मास्टर ऑफ सोशल वर्क म्हणजेच MSW या पदाशी निगडीत फक्त माहिती पाहणार आहोत। या सर्व बाकीच्या पोस्ट आहेत जे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल। दुसरी या जाहिरातीमध्ये मध्य प्रदेश देवास येथील साइटसाठी पण एक वेलफेअर ऑफिसरची वॅकन्सी आहे, A2 च्याच रेंज मधली आणि तिची वेतन श्रेणी सुद्धा सारखी आहे। पण इथे MSW स्पेशलायझेशन किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क ही डिग्री दिलेली नसून एनी ग्रॅज्युएट ही डिग्री दिलेली आहे सोशल सायन्स मधली। त्यामुळं इथे सुद्धा आपण हा सुद्धा भाग स्किप करूया। तर आता आपल्या लेबर वेलफेअर ऑफिसर साठी एक्झामिनेशन स्कीम कशी आहे
त्याबद्दल आपण माहिती घेऊ. या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. त्यानंतर तुम्ही सर्व जाहिरात तुम्ही सुद्धा पाहू शकता. मी फक्त ओव्हरऑल जे मेजर मुख्य मुद्दे आहेत तेच फक्त या व्हिडिओमध्ये पाहू आपण. व्हिडिओ फार मोठा होत चाललेला आहे. हा ठीक आहे. काही महत्त्वाच्या तारीख दिलेल्या आहेत. तर या पोस्टसाठी तुमची रजिस्ट्रेशनची तारीख आहे 20/4/2026 या तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू आहेत आणि रजिस्ट्रेशन क्लोज होतील 19/5/2026 या तारखेपर्यंत. आणि तुमचं ऑनलाईन पेमेंट सुद्धा तुम्ही 20/4/2026 ते 19/5/2026 म्हणजे एक दिवस नंतर तुम्ही पेमेंट करू शकता. पण 19 तारखेच्या नंतर तुम्ही पेमेंट करू शकत नाही. याची परीक्षा होईल जून-जुलै 2026 म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा तुमची एक्झाम होऊ शकते. आणि एज लिमिट्स दिलेले आहेत. जर तुम्ही SC ST OBC चे असेल तर तुम्ही एज रिलॅक्सेशनचा इथं फायदा मिळू शकतो तुम्हाला. SC ST साठी 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्ष. OBC साठी नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट तुम्हाला ऍप्लिकेबल असेल इथे. बाकीच्या पूर्ण गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, हे तुम्ही नंतर वाचून घेऊ शकता. तर त्याची एक्झामिनेशन फीस आहे 1000 रुपये आणि नॉन रिफंडेबल फीस आहे. आणि तुम्ही जर कॅन्डिडेट SC ST किंवा PWD म्हणजेच डिसेबिलिटी मध्ये येत असाल तर तुम्हाला फक्त 200 रुपये फीस आहे. आता याची सिलेक्शन प्रोसेस कशी आहे ते पाहू. Selection to the post of welfare officer at A2 level will be done on the basis of online examination which will be of the objective type. The details are as under. तर म्हणजेच या एक्झामची स्कीम कशी आहे. तर या एक्झामची स्कीम अशी आहे की 150 क्वेश्चन आहेत आपल्याला 150 मार्क्ससाठी. तर प्रोफेशनल नॉलेज इन रिस्पेक्टिव्ह स्ट्रीम म्हणजे तुम्हाला या प्रोफेशनल नॉलेज तांत्रिक जेवढे प्रश्न आहेत ते 90 मार्कांचे याच विषयाची निगडीत प्रश्न आहेत तुम्हाला. आणि बेसिक कम्प्युटर नॉलेज आणि इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन आहेत 30 गुणांचे. आणि लॉजिकल रिझनिंग अँड क्वांटिटेटिव्ह aptitude 30 क्वेश्चन आहेत 30 गुणांसाठी. एकूण 150 क्वेश्चन आहे. 150 क्वेश्चनचे 150 मार्काची एक्झामिनेशन होणार आहे आणि तुम्हाला 120 मिनिटं या परीक्षेसाठी वेळ भेटेल. जाहिरातीमध्ये अजून काही हे पद आहेत यांसाठी ही एक्झाम स्कीम आहे. तर ह्या आपण स्किप करू. आपण फक्त MSW वेलफेअर ऑफिसर साठी ती स्कीम बघितली आहे. तर या एक्झाम साठी देअर विल बी नो नेगेटिव्ह मार्किंग म्हणजेच नेगेटिव्ह मार्किंग तुम्हाला या एक्झाम साठी नाही. आणि द मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स out of marks required to consider on order the merit of the different categories as candidate are as under. तर तुम्हाला मिनिमम अनरिझर्व कॅटेगरी किंवा ओपन कॅटेगरी EWS कॅटेगरी साठी मिनिमम 55% आहेत. OBC कॅटेगरी साठी 50 आहे आणि SC ST साठी 45% आहे. मिनिमम क्वालिफाइंग मार्क तुम्हाला ऍप्लिकेशन केल्यानंतर डाउनलोड कॉल लेटर्स अँड ऍडमिट कार्ड चे या वेबसाईट वर येतील. वेबसाईट आहे हायलाइट करतो. ही वेबसाईट तुम्ही काळजीपूर्वक लॉग इन करून याच वेबसाईट वर तुमचे ऍडमिट कार्ड येते.
तर ओव्हरऑल आपण वॅकन्सीशी निगडीत सर्व काही बघितलं आहे आणि या PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पिन कमेंट करेन, तिथून तुम्ही घेऊ शकता. बाकी व्हिडिओमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं त्याची डिटेल्स दिलेली आहेत. काय काय डॉक्युमेंट तुम्हाला लागतील, पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर, डिक्लेरेशन्स, हे सर्व तुम्ही आहे या PDF मध्ये तुम्ही पाहू शकता. थँक्यू.